नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण दुसरे. काय नशीब बघ या पोरीचं. हिची आई म्हण कुठल्या सोद्याचा हात धरून पळून गेली. होय ग मावशे, खरं म्हणतेस का काय सकुबाय? काय व्हाईक म्हणायचं आहे हो? असं ग कसं केलं या बाजिंदीबाईनं? मागचा पुढचा काय विचार ह्या रांडायला? म्या वळिकलं होतं का वाच. ही देखणी बाई दिसत्या तशी सरळ नाय. तिची नजरच सांगत होती म्हण की. नाकावर पदर आणि येशी पतूर नजर म्हणत्या तशातली बाई ती. ते झालं ग, पण ह्या पोरीचं पुढं लगीन तरी कसं व्हायचं ग बायानो? चौचाल बाईची लेक चांगल्या गुणाची हाय असं किती बी सांगितलं तरी पटल का कुणाला? वय काय म्हणावं ह्या बिनाबरूच्या यसवा बायासनी? वय आजी, तू बोलत नाहीस? काय बोलायचं पाहिजे? हे कलियुग हाय कलियुग. हे असंच चालायचं. पुढची पोरं टाकून परक्या गड्या संगट संसारी बाई पळून जायला लागली म्हणून तर पाऊस काळ कमी झाला. वय आणि धरती गदा गदा हलायला लागली. या जगामध्ये पाप लई झाली या नव. मग वेगळं काय होणार? गल्लीतल्या शेजार पाजाराच्या बायकांचं असलं बोलणं विजयाला कळू लागल्यापासून, समज आल्यापासून तिच्या कानावर पडत होतं. पोरीचं नशीब वाईट म्हणून बायका चुकचुकायच्या. पुढं तिचं कसं होणार म्हणून हळहळायच्या. तिच्या चौचाल आईला शिव्यांची लाखोली वाहून तिचा उठसूट उद्धार करायच्या. त्या खेड्यात विजयाच्या आईनं कुणा यारासंग पळून जाणं हे मोठं अघटित घडलं होतं. आणि त्या प्रकरणातली सुरस कथा कित्येक वर्ष मोठ्या चवीनं गप्पा मारताना चघळ्या जायच्या. त्या खेड्याच्या इतिहासात असला भयंकर प्रकार कधी घडला नव्हता. विजयाच्या कानावर या गोष्टी पडायच्या. कुणी सहानुभूतीनं तर कुणी कुत्सितपणं बोलायचं, कुणी हेटाळायचं तर कुणी टिंगल करायचं. शाळेतली पोरं टोमणं मारून सतवायची. बरोबरीच्या पोरी कुचकटपणे कुजबुजायच्या. भांडणात तर न चुकता तिच्या आईच्या बाहेरख्यालीपणाचा, ती पळून गेल्याचा जाहीर उल्लेख व्हायचा. ते ऐकून विजयाला शरमेनं मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. त्या हिनवण्यातला विखार तिच्या कोवळ्या काळजाला झोंबायचा. आईनं पळून जाताना जणू आपल्या अंगावरचं अब्रूचं वस्त्र ओरबाडून नेलंय आणि आपल्या नागड्या देहाचीच जग विटंबना करतंय असं वाटायचं. टारगट पोरं तर तिचा जीव खात, जगणं नकोसं करीत. एका मवाळणी गरीब स्वभावाच्या बापाशिवाय दुसऱ्या कुठल्या पुरुषाचा आधार नसल्यानं अशा गुंड पोरांना तिची कळ काढण्यात, तिला जाता येता छेडण्यात काहीच दिक्कत वाटत नसे, भीती वाटत नसे. विजया आईसारखीच देखणी होती. त्यामुळे पोरांच्या लंपट आधाशी नजरा तिला सारखं कुरवाळत असायच्या. शिवाय आईसारखीच ही सुद्धा वाईट चालीची असणार आणि आपल्याला सहज प्राप्त होणार ही त्यांच्या मनातली आशा. ती वयात येण्याआधीच मराठी शाळेत शिकत असताना बरोबरीच्या शाळकरी पोराने असं तिला हैराण केलं होतं. बाहेरची ही तरा तर घरातली तरा वेगळीच. परिणाम मात्र तोच. आईच्या व्यभिचाराची सदा सर्वदा आठवण करून देणं. दादांची विधवा बहीण कायम माहेरीच असायची. ही सर्वात्या विजयाची आई पळून गेल्यावर भावाचा प्रपंच पसारा सांभाळायची. ती उठसूट विजयाला घालून पाडून बोलायची. आपल्या भावाच्या संसाराचं वाटोळं करून त्याच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगून पळून गेल्या भावजाईचा राग ती भाचीवर काढायची. काही बाई वटवटायची सवयच होती तिला. घराबाहेर जास्त वेळ खेळत राहिलं आणि परतायला थोडाही उशीर झाला की सर्व अत्याची सरबती सुरू व्हायची. कुठं शेण खायला गेलतीस ग गचकाळे? घरात तुझं पाय कधी ठरणार नाहीत. एक दिवस तू बी गुण उधळणार. तुझ्या रगतातच गुण आलाय ना आईकडनं. तिच्या वळणावर जाणार तू बी. अगदी वाईट साईट बोलायची, तेही खेळण्याचं वय असल्या शाळकरी पोरीला. शब्द जिवारी जखम करून जायचे आणि ती जखम भळबळत राहायची. ती हिरमुसायची, कधी डोळ्यात पाणी उभं राहायचं. पण रडायची ही चोरी.
कड आतले आत जिरवणं भाग पडायचं. काय झालं ग डोळ्यातनं पाणी काढायला? एका जगाला दावायचा हाय तुला आपली आत्या जाच करत्या म्हणून. अंगाला कधी हात दिक्कू लावला नाही तर लागली रडायला. विजयाला वाटायचं आत्यानं एक वेळ मारलं तरी चालेल, पण असलं बोलणं नको. सुरुवातीला त्या लागट बोलण्याचा अर्थ विजयाला कळायचा नाही. आपल्या आईनं असलं कसलं भयंकर पाप केलंय, एवढा कसला गुन्हा केलाय, तिला समजायचं नाही. ती अवघी 3 वर्षांची असताना तिची आई एक दिवस नाहीशी झाली होती. विजयाच्या मतानं तिने एक गोष्ट फार वाईट केली होती. आपल्या पोटच्या अजानपूरला तिचा काही अपराध नसताना वाऱ्यावर सोडून ती कुठे निघून गेली होती. तिच्या बरोबरीच्या पोरींना त्यांचं लाड कौतुक करणाऱ्या आया होत्या. कुणाशी भांडण झालं, कुणी मारलं तर त्या मुली रडत जाऊन, आई ग पम्मीनं मला मारलं, अशी तक्रार त्यांनी केली तर त्यांच्या आया दखल घेत होत्या. तसं विजयाचं कुणी नव्हतं. तिला माया लावील, आईची उणीव भासू देणार नाही अशी दुसरीही कुणी बाई घरात नव्हती. सर्व आत्याला केवळ तिच्यावर आग पाकडणं माहीत होतं. जणू तिच्या आईनं केलेल्या अपराधाची शिक्षा तिच्या लेकीला द्यायचंच तिनं ठरवलं होतं. जणू विजया तिच्या आईच्या पापांचंच फळ होती. कधी कधी सर्व आत्या म्हणायची देखील, कुणाचं पाप माझ्या गरीब भावाच्या घरात वाढतंय कुणाला ठावं. गावासंगती गर्तीचा व्यवहार आणि नवऱ्याच्या डुईवर पोरांचा भार. त्या उडाळ उंडग्या बाईनं हिला घेऊन तर जायचं नाही काही. असे कडवट जहरी शब्द विजयाच्या कोवळ्या काळजाला फार झोंबायचे, नाजूक मनाला डसायचे. त्याच्या विकारानं दहा व्हायचा. पण हे दुःख बोलून दाखवायचं तरी कुणाला? दादांची तिच्यावर अपार माया, पण ते जन्मजात मुकेनी बहिरे. घाष्ट रागीटनी तिरसट बहिणी पुढं त्यांचं काही चालायचं नाही. ती म्हणायची, पोरगी उगीच कांगावा करती. तरीही दादांना पुरला होणारा जात समजत होता. ती एक कासणी त्यांच्या मनाला सदा लागून राहिली होती. पण आगतिकपणे पाहत राहण्याखेरीज ते काही करू शकत नव्हते. विजयाला समज आली. ती कळती सवरती झाली. तिच्या आईच्या पापाचं स्वरूप तिच्या ध्यानात आलं तेव्हा शब्दानं डागरी देणाऱ्या गावातल्या लोकांना व तिचा शारीरिक मानसिक छळ करणाऱ्या सर्व आत्याला तिनं दोष दिला नाही. तिच्या आईनंच तिचा अक्षम्य अपराध केला होता. तिचा अपराध विजया कधीच विसरणार नव्हती. तिला कधी क्षमा करणार नव्हती. वर्षानुवर्ष तिचा आईवरचा राग मनात साचत राहणार होता. साचलेला राग कुजून विषारी बनणार होता. आई वैरीण बनली होती. विजया तिचा पराकाष्ठेचा द्वेष करायला शिकली होती. तिच्याविषयीचा तिरस्कार वाढतच जाणार होता. लोक सांगत, कमलाबाई फार फार सुंदर होती, अगदी परी अप्सरेसारखी. पाहणाऱ्याचे डोळे दिपतील असं स्वर्गीय सौंदर्य तिला लाभलं होतं. तिच्या आईबापांनी हे कमळ गुणी गोविंदाच्या चरणावर वाहिलं होतं. पण कमळानं जणू चिखलात पडणंच पसंत केलं होतं. त्या कमळाचं देखणे पण घेऊनच तिची लेक जन्मलीय. कमळापोटी दुसरं कमळच जन्मलंय असं म्हणावं. कणाचा फरक नाही मायलेखीच्या रूपात. आई रूप घेतलेल्या पूर्ण तिचे गुणही उचलले असले तर गोविंदा मागच्या जन्मीचं पाप फेडायला जन्मलाय असं म्हणावं लागेल. या गोविंदानं बायकोवर किती प्रेम करावं याला काही मर्यादा? त्याच्या अमर्याद प्रेमाचं फळ काय मिळालं तर त्याची अब्रू धुळीला मिळवून, त्याचा संसार उधळून, त्याच्या आयुष्याचं वाटोळं करून ती खुशाल पळून गेली परपुरुषाचा हात धरून. आणि हा गोविंदा पुन्हा ही लहान कमळा जपतोय, जोपासतोय. लेकीला आईची उणीव भासू नये म्हणून तिच्यावर प्रेमाचा मायेचा नुसता वर्षाव करतोय. अनेकांनी सल्ला दिला, गळ घातली, तरी त्यानं दुसरं लग्न नाही केलं. तो जगतोय, धडपडतोय ते केवळ आपल्या लाडक्या लेकीसाठी. रात्रंदिवस तिची चिंता वाहतोय तो. तिच्या भविष्याचीच काळजी करतोय. तिचे आबाळ होऊ नये म्हणून सदा झटत असतोय. तिला सुखी पाहण्याचाच त्यानं ध्यास घेतलाय. तिला खूप खूप शिकवून मोठं करायची स्वप्न पाहतोय तो. विजयाला शिक्षण देण्याचं वेळ त्याच्या मनानं का घेतलंय त्याचं त्यालाच ठाऊक. त्या काळात खेड्यात शाळा शिकणाऱ्या पोरी अगदी बोटावर मोजण्या इतक्या सुद्धा नसत.
पुरीच्या जातीला शिकून काय धन लावायचं आहे असं म्हणत. पण गबाळा वेंधळा गोविंदा भलताच पुरोगामी सुधारकी झाला होता. लोक नावं ठेवीत, टिंगलटवाळी करीत. तिकडं दुर्लक्ष करून तो मुलीला शाळेला पाठवायचा. सुरुवातीला तर स्वतः दररोज तिला शाळेत सोडून यायचा आणि शाळा सुटल्यावर परत घेऊन यायचा. सरूबाईनं तर त्याच्या या मूर्खपणाला तीव्र विरोध केला होता. तुझी बायको 4 बुकं शिकली ती तर तिनं असा उजेड पाडला. पुरीला बी शिकवून बॅलिस्टर करायचा विचार आहे काय तुला? हा, म्हणजे उरली सुरली आबरू बी मातीला मिळू दे म्हण की. सर्वात त्यानं खूप आदळापट केली. भावाला शिव्या दिल्या. उठता बसता भांडू लागली. नाना अडचणींचं निमित्त पुढं करून पोरगी शाळेला जाऊ नये म्हणून खटपट करू लागली. पण गोविंदानं या एका बाबतीत मात्र आपल्या बहिणीचं मानायचं नाही असं ठरवलं असावं. त्यानं आपलंच खरं केलं. बहिणीला तेच मानायला भाग पाडलं. तिचा विरोध झुगारून देऊन तो छोट्या विजयाला खांद्यावर बसवून घेऊन गावातल्या शाळेत पोचवून यायचा. तिच्याकडे लक्ष देण्याबद्दल मास्तरांना विनवायचा. शाळा सुटायच्या वेळी मुलीला आणायला जायचा. चिडलेली सर्वात त्या विजयाचं काहीच करायचे नाही. मग गोविंदाच लेकीला अभ्यासाला भल्या पहाटे उठवायचा. ती लहान असताना तर तोच तिला न्हाऊ घालणं, अंगावर चांगलं कपडे घालणं, वेळेवर तिला जेवायला लावणं, शाळेत शिकवलेलं घरी परत तयार करायला लावणं वगैरे करायचा. त्याच्या प्रत्येक कृतीला मुलीचा संदर्भ असायचा. तो जगत होता मुलीचं सुखी आयुष्य घडवण्यासाठीच. त्याचं अवघं विश्व विजयाच्या विचारानंच व्यापलं होतं. ती फार वेळ दृष्टीआड झाली तर त्याचा जीव खालवर व्हायचा. ती आजारी पडली तर याची झोप उडायची. 24 तास तो तिच्या काळजीत असायचा. ती रुसली की हा बेचैन व्हायचा. तिनं हट्ट धरला की याची गडबड उडायची. तिचा हट्ट पुरवण्यासाठी काही करायचं तो बाकी ठेवायचा नाही. त्याच्या या वागण्यानं सर्वात त्या खवळायची. पण शेवटी तिलाही माहेरच्या आदरावर विसंबून राहणं भाग होतं आणि हा भोळा खुळा भाऊच तिचं माहेर होता. चासला गोविंदाचा भला मोठा वाडा होता. त्याच्या बऱ्याचशा जमिनी मात्र भावकीनं बळकावल्या होत्या. एकरभराचा तुकडा तेवढा शिल्लक राहिला होता. मग मुक्या बहिऱ्या माणसानं आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट तरी कसं भरावं? वाड्यातला एक भाग त्यानं शाळा मास्तरांना नाम मात्र भाड्यानं दिला होता. गावातल्या एका भल्या माणसानं त्याला शिवणकाम शिकवलं होतं. एक शिवणयंत्र खरेदी करून तो गावातल्या लोकांची शिलाईची कामं करून द्यायचा. तसा त्याचा चांगला जम बसला होता. तो खूप मन लावून काम करायचा, अविश्रांत राबायचा. त्यामुळं थोडे पैसे तो गाठी बाळगून होता. विजयासाठी कितीही मोठा खर्च करायला तो कचकचत नव्हता. चासला तेव्हा केवळ 7वीपर्यंत शिक्षणाची सोय होती. विजया चांगल्या गुणांनी 7वी उत्तीर्ण झाली आणि गोविंदानं आपलं गाव सोडून पुणे गाठायचं ठरवलं. त्याला आणखीही काही कारणं घडली होती. त्या गावाच्या वेशीवरच त्याच्या बायकोनं अब्रूची लखतरं टांगली होती. तो गावकऱ्यांच्या कुचेष्टाचा विषय ठरला होता. त्या गोष्टीला 8-9 वर्षे झाली होती. अशा प्रकरणांची आठवण खेड्यात तरी सहसा लवकर बुजत नाही. काही प्रसंगानं निमित्तानं त्या प्रकरणाला उजाळा दिला जातो. शिवाय बायकोच्या बदकर्माची सावली आपल्या मुलीच्या भविष्यावर पडू नये यासाठी भूतकाळाशी असलेले संबंध तोडणं आवश्यक होतं. आपल्या सुस्वरूप मुलीकडे गावातले टोळ भैरव कुठल्या नजरेनं पाहतायत याची त्याला कल्पना आली होती. आपल्या दुबळेपणाची त्याला जाणीव होती. महत्त्वाचं म्हणजे मुलीच्या शिक्षणाची सोय शहरातच चांगली होईल अशी त्याची खात्री होती. पुण्यासारख्या मोठ्या शहरात त्याला कोणी ओळखणारं नव्हतं. त्याच्या मुलीला कोणी हिणवणारं नव्हतं. त्याच्याकडे बघून कोणी कुचेष्टानं हसणारं नव्हतं. आणि शहरात जगता येईल, आपल्या छोट्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यापुरतं कमवता येईल असं कसं बी त्याच्या हातात होतं. पूर्वी त्याच्या वाड्यात भाड्यानं राहणाऱ्या एका मास्तरानं पुण्यात त्याचा जम बसवून देण्यासाठी मदत करण्याचं कबूल केलं होतं. गोविंदानं वाडा विकायला काढला तेव्हा सरूबाईनं आकांत मांडला. पण त्यानं तिच्या विरोधाला जुमानलं नाही. पुण्यात नारायणपेठेतलं एक जुनं घर विकत घेतलं. त्याची डागडुजी करून ओट्यावरच टेलरिंगचं काम चालू केलं. हळूहळू सरूबाईही त्याला शिवणकामात मदत करू लागली.
फावल्या वेळात विजयासुद्धा हातभार लावू लागली. पुण्यात ही गोविंदाचा जम बसला आणि विजया पुणेकर बनली. पुणे या कुटुंबाला सर्व दृष्टीनं मानवलं. विजया आता जास्त मोकळेपणानं वावरू शकत होती. शहरी जीवन तिला एकदम भावलं होतं. हायस्कूलमधलं वातावरण चांगलं होतं. शैक्षणिक प्रगतीला पोषक होतं. मैत्रिणी सुसंस्कृत होत्या. तिच्या घराण्याच्या पूर्वी इतिहासात डोकावून बघण्यात कुणाला रस नव्हता. तिच्या आईच्या प्रकरणाची आठवण करून देणारही कोणी नव्हतं तिथे. घरात सर्वत्याची मात्र सदा टोचणी असे. मधूनच ती विजयाला अशी शब्दांची डागणी द्यायची की विजया त्या दाहानं विवल होऊन रात्र रात्र तळमळायची. तिला व्यभिचारी आईचा विसर पडू नये म्हणूनच जणू दैवानं या सर्व हत्येची योजना केली होती. तिच्या बोलण्याकडे कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी तिच्या विषारी वागबानाने ती घायाळ व्हायची. विजया प्रथम श्रेणीचे गुण मिळवून मॅट्रिक उत्तीर्ण झाली. आता शिक्षण पुरं करून नोकरी शोधण्याचा आणि 4 पैसे मिळवून कुटुंबाला मदत करण्याचा तिचा इरादा होता. पण तिच्या दादांना मध्ये शिक्षण थांबणं पसंत नव्हतं. तिनं कॉलेजमध्ये आर्ट्स विभागात प्रवेश घेतला. विजयाला खूप आनंद झाला. आपल्याला कॉलेज शिक्षण घेता येईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता ती उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहू शकत होती. मनात महत्त्वाकांक्षा बाळगू शकत होती. हे सगळं दादांच्या कष्टामुळे, तिच्यावर प्रेमामुळे, त्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे शक्य झालं होतं. एक सारखी बैठक मारून शिवणयंत्र चालवल्यानं दादांचे पाय आता दुखू लागले होते. त्यांची तब्येतही खालावली होती. ते अकाली वृद्ध झाल्यासारखे दिसत होते. पण मुलीचं शिक्षण पुरं झाल्याशिवाय पायांना विसावा द्यायचा नाही अशी जणू प्रतिज्ञाच केली होती दादांनी. कॉलेज खर्च फार वाढू नये म्हणून विजया काटकसर करू बघायची. साधेपणानं राहायचं ठरवायची. कपड्या लत्त्यावरही माफक खर्च करायची. पण दादांना ते पसंत पडत नसे. तिचे आबाळ होत आहे, कुचंबना होत आहे असं वाटायचं त्यांना. तिच्या मैत्रिणीसारखंच तिनंही मजेत राहावं, चांगलं चुंगलं खावं, उंची वस्त्र घ्यावीत म्हणून ते आग्रह धरीत. विजयासाठी ते स्वतः नवनव्या फॅशनची वस्त्रे खरेदी करून आणीत. तिला किरकोळ हातखर्चाला भरपूर पैसा देत. आपण गरीब आहोत असं तिला चुकूनही वाटता कामा नये असा त्यांचा प्रयत्न असे. BA झाल्यानंतर मात्र विजयानं दादांचं काही न ऐकता नोकरी करायचं ठरवलं. एका हायस्कूलमध्ये तिने शिक्षिकेची नोकरी पत्करली. 2 वर्षात ती BT झाली. पुढे ती MAचाही अभ्यास करू लागली. त्यासाठी तिने इंग्लिश हा आपला आवडीचा विषय निवडला होता. स्वतः मिळवू लागल्यानंतर तिने शिलाईचा व्यवसाय बंद करून दादांना आता विश्रांती घ्यायची सक्ती केली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.